हॅलो फ्रेंड्स. संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि आज असं झालं की मी लायब्ररीवरून लवकर आले कारण समाज कल्याण क्लास 1ची रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि खूप होप्स होते मला या एक्झामकडून, कारण स्टडीही केलेला होता. बट आय नो की रिव्हिजनला मला तेवढा टाईम नाही मिळाला. शेवटचे एक 5-6 दिवसामध्ये जे मेन डेज होते त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टींमुळे, म्हणजे आजारी असल्यामुळे, त्याशिवाय घरी पाहुणे वगैरे, हे सगळ्या गोष्टींमुळे दुर्लक्ष झालं आणि रिव्हिजन नाही झाली. त्यामुळे असं वाटतं की मे बी ती एक मिस्टेक झाली की माझा स्कोअर चांगला नाही आला. सो ते थोडं रिग्रेट होतं. ते थोडं सगळं मनात खूप विचार येत होते, खूप निगेटिव्हिटी येत होती. पुढे काय केलं पाहिजे ह्याबद्दल खरंच खूप विचार येत होते. काही वे सापडत नव्हता. सो असं झालं की आता इथे विचार करत बसण्यापेक्षा घरी जाऊया, कारण दुपारी मी आणि दीदी मार्केटला गेलो होतो. त्यामुळे मला घरची कामं तशीच पडलेली, भांडी घासायची तशी होती, पूर्ण घर आवरायचं तसं होतं, सगळा घरातला पसारा तसा होता आणि तसंही स्टडी रूममध्ये स्टडी काय होत नव्हता. सो मी म्हटलं की चला गप्प घरी जाऊया आणि घरातली कामं तरी आवरूया, कारण तिथे तसंच बसण्यापेक्षा जर घरी लेट आले असते तर घरातली कामं आवरायला आणि घर आवरायला पण खूप लेट झालं असतं. म्हणून मग मी माझी बॅग पॅक केली आणि आले घरी. त्यानंतर घरी आले, घरातली भांडी वगैरे पटपट घासून घेतली, किचन कट्टा पुसून घेतला, जे काही थोडंफार जेवण होतं ते गरम केलं आणि तुम्ही बघू शकता की मी किचन कट्टा वगैरे सगळी भांडी घासून मस्तपैकी पुसून घेतलं आहे. आणि त्यानंतर असं झालं की रूममध्ये पण सगळी पसारा तसंच टाकले होता, कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवायचे होते, सगळं बेडवर घेतलं आणि मस्तपैकी ते फोल्ड करायला लागले. डोक्यात खूप सारे विचार येत होते की आता काय क्लास लावायची का, कोणाचं तरी गायडन्स घेणं गरजेचं आहे, कारण वय पण होत चाललेलं, टाईम खूप फास्ट पुढे जात होता आणि थोडंफार असं होतं की मनासारखं येत होतं की जर टेस्ट सिरीज लावली असती तर, कोणाचा गायडन्स घेतला असता तर, क्लासेस लावले असते तर बरं झालं असतं, बिकॉज ही खूप मोठी संधी होती. असंही म्हणतात की ह्या एक्झाम ज्या आता होत्या त्या आता MPSC राज्यसेवेमध्ये जातील. त्यामुळे एक लास्ट चान्स होता माझ्यासाठी, कारण 2013 नंतर ही आता 2023मध्ये ॲड पडलेली, जी 2024मध्ये त्याची एक्झाम झाली. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्या हातातून जातात किंवा आपल्यासाठी बनलेल्या नसतात, किंवा काही गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवून जातात की आपण पुढची ज्यावेळी जर्नी स्टार्ट करणार आहोत त्यावेळी मागच्या गोष्टींमधून शिकलं पाहिजे असं मला वाटतं. पण आय नो ही गोष्ट बोलायला खूप सोपी आहे, कारण मी बोलते पण मला ती गोष्ट पचवायला खूप जड जाते. कारण प्रत्येकाला सक्सेसच हवं असतं. फेल्युअरला प्रत्येकजण घाबरत असतं, किंवा एक असतं की नाही, सक्सेसफुल होणं गरजेचं आहे. स्पेशली मी मुलींना बोलेन की खरंच सक्सेसफुल होणं गरजेचं आहे, इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये असाल, काहीही, हाऊसवाईफ जरी असाल तरी थोडंफार 5-10 हजार रुपये जी खरंच बाहेर जाऊन म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे काम करू शकतात, तुम्ही भलेही 10,000 रुपये कमवा, ते तुमचे स्वतःचे असतील आणि त्याबद्दल खरंच तुम्हाला प्राऊड फील होईल. त्यानंतर मी असं बघितलं की घरचं जेवण संपलेलं होतं आणि माझ्या लक्षातच नाही आलं की अरे बापरे, दुपारी सगळं जेवण संपलेलं आहे. आणि मी बघितलं तर ते संपलं. शेवटी मी स्टॉल बांधला आणि गेले मार्केटला. आता काय घ्यायचं, तर समोर बिर्याणी दिसली, बिर्याणीचं शॉप दिसलं, बिर्याणी घेतली मी आणि आले रिटर्न. 9-9:30 वाजले असतील जेमतेम. त्यानंतर रिटर्न आले, कारण माझ्या डोक्यातून खरंच केलेलं आहे की जेवण संपलेलं आहे आणि 9-9:30 वाजता मी जेवण खरंच करू शकत नव्हते. येताना मला आमचा मोत्या दिसला, जो माझी वाटच बघत बसला होता. त्याला माहिती होतं ही बाहेर चालली म्हणजे नक्की काहीतरी खायला आणणार.
आणि तुम्ही बघू शकता की त्याचं लक्ष सगळं माझ्या पिशवीकडे आहे की हिने काही ना काहीतरी पिशवीतून आणलेलं आहे आणि ती मला नक्की देणार आहे. त्यानंतर मी गेले, कारण मला माहिती होतं की मोत्या पण माझी वाट बघतोय. मी जेवले आणि मोत्यासाठी एका डब्यामध्ये मी सगळं म्हणजे जो काही राईस बिर्याणी वगैरे सगळं होतं पीस वगैरे त्याच्यामध्ये 1-2 टाकून त्याच्यासाठी ठेवले. आणि मोत्या मस्तपैकी आमचा चमचमीत खातोय. तो खुशच असणार आहे डेफिनेटली. तर त्यानंतर थोडीशी काहीतरी जेवणानंतर गोड खायची क्रेव्ही झाली, म्हणून कोल्हापूरवरून सासूबाईंनी गुलाबजामुन पाठवून दिलेले होते दीदींजवळ. तर मस्तपैकी गुलाबजामुन खाल्ले आणि नेक्स्ट डे काय करायचं ह्याचं प्लॅनिंग करत करत आता म्हटलं की झोपूया, कारण स्टडी तर खरंच होत नव्हता. सो थोडं प्लॅनिंग काय करायचं हा विचार केला, लिहून काढलं आणि नंतर झोपून दिलं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.